तारिणीने जसं आपलं घर सोडलंय हो, मी सुद्धा माझं घर सोडून परत येऊन दोन्ही गोष्टी सांभाळलेल्या आहेत. Yes. हॅलो हाय नमस्कार. महाराष्ट्राची वाघीण शिवानी सोनार आता सध्या म्हणजे हे वाक्य आहे ना ते व्हायरल आहे, गाजतंय. पहिला प्रोमो पडलेला आहे, ऑपरेशन तिरंगा सुरू झालंय आणि त्याचं पहिलं पाऊल तेही अमृतसरमध्ये शूट झालं. अख्खा प्रोमो बघायला मिळतोय. मला सांग काय फिलिंग आहे? ऑफकोर्स खूप छान वाटतंय. माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना जास्त आनंद झालेला आहे. आई खूप खुश आहे, कारण तिने मला प्रोमो पडल्यानंतर फोन करून सांगितलं की वाव, आय एम सो प्राऊड ऑफ यू, आम्हाला खरंच खूप अभिमान आहे तुझा. किंवा मी आत्ता जे काही माझं घरच्यांशी थोड्याफार वेळासाठी बोलणं होतं त्याच्यात सगळ्यांच्या रिॲक्शन्स ह्याच आहेत की खूप चांगली गोष्ट आहे की तुला अशा प्रकारची गोष्ट करायला मिळाली आहे. सो ऑफकोर्स खूप छान वाटतंय मला जो काही रिस्पॉन्स या सगळ्या गोष्टीला या प्रोमोला मिळतोय त्याच्यामुळे. काय चॅलेंजेस होती तिकडे पोहोचलेपर्यंत आणि त्यानंतर पुढचं जे शूटिंग झालं या सगळ्यामध्ये? मला वाटतं युनिट कमी असेल, प्रत्येक गोष्टी कमी होत्या, सोयी सुविधा वगैरे, आणि त्यातून शूटिंग करणं आणि तेही असे चॅलेंजेस सिक्वेन्स, या सगळ्यामध्ये कसं मॅनेज केलंस? मुळात कुठल्याही मालिकेच्या युनिटमध्ये साधारण 70 लोक तरी असतात, मिनिमम 60 ते 70 लोक माणसं तरी असतात जे त्या एका मालिकेसाठी दिवस रात्र काम करत असतात. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन शूट करायचं म्हटल्यानंतर साधारण एक युनिट कमी करायचं असं ठरलं, पण ते किती कमी करायचं तर ते डायरेक्ट 15च्या आकड्यावर आलं. 15 ते 20 लोकांच्या मध्ये जाणार तो आकडा असं ठरलं. पण फायनली सगळं करत करत आम्ही 18 जण अमृतसरला गेलो होतो. 18 जणांनी सगळ्यांनी मिळून सगळी कामं केलेली आहेत. म्हणजे काय म्हणतात, सेटवर असल्यानंतर स्पॉटची जी काही कामं असतात तिथून ते लाईट पकडण्यापासून शूटिंग करेपर्यंत, म्हणजे तिथे कुठलंच काम कोणाला वाटलं गेलेलं नव्हतं. असं नव्हतं की फॉर एक्झाम्पल शर्मिष्ठा ताई जर प्रोड्युसर आहे तर ती फक्त परमिशन्स मिळवणार आणि ती तिथे तुमच्यावर देखरेख करणार, असं अजिबात नव्हतं. शर्मिष्ठा ताईंनी सुद्धा सगळी कामं केलेली आहेत तिकडे जाऊन, अगदी माझ्या कपड्यांना इस्त्री करण्यापासून ते सेटअप लावण्यापर्यंत, परमिशन्स मिळवण्यापर्यंत, डिरेक्शन टीममधल्या लोकांनी लाईट पकडलेले आहेत. अशी प्रत्येकाने एकमेकांची कामं केलेली आहेत. माझ्या मतानुसार मीच एकमेव अशी असेल की जिने फक्त स्वतःचं काम केलं, की मी जाऊन फक्त अभिनय केलेला आहे तिकडे. बाकी, आणि ते पण ऑफकोर्स कारण माझ्यावर कंटिन्युअस कॅमेरा होता. एअरपोर्टला जाण्यापासून, पहिल्या फ्लाईटमध्ये बसण्यापासून तिकडे उतरेपर्यंत, तिथून हॉटेलला जाताना, हॉटेलमध्ये गेल्यानंतर जिथे जिथे आम्ही फिरलो तिथे सगळीकडे कंटिन्युअस माझ्यावर कॅमेरा होता, अगदी घरी परत येईपर्यंत. सो म्हणजे मी गमतीत म्हणते ही गोष्ट, पण मी त्या 4 दिवसात शिवानीचे कपडेच घातलेले नाहीयेत. मी पूर्ण वेळ तारेच्याच कपड्यांमध्ये होते. ओके, मला सांग, शूटिंग तर झालीच म्हणा, पण त्या व्यतिरिक्त काही धमाल मस्ती वगैरे तुम्ही केली असेल आणि त्यासोबत शर्मिष्ठा राऊत तिथे होती तुझ्यासोबत, म्हणजे शूटिंग करायलाच वेळ कमी पडत होता, त्याच्यामुळे मजा मस्ती करायला तसा फार वेळ नाही मिळाला. पण ते शूटिंग करणं ही सुद्धा एक खूप मोठी मजा होती. सो मला तोच एक्सपिरियन्स असा आहे की जो मी कधी विसरणार नाही आहे. शॉपिंग वगैरे करायला मला काही वेळ नाही मिळाला खरं सांगायचं तर. खायला थोडाफार मिळाला, कारण मी लोकेशनला ज्या लोकेशनला जात होते तिथे मग इकडची लस्सी पिऊ किंवा इकडचं हे खाऊ, हा त्रास मी या लोकांना दिलाय आणि तेवढे लाड माझे या लोकांनी केलेले आहेत. सो येस, असं सगळं मी केलं. वा, एक प्रश्न आहे तुला आधी विचारते मी. आय थिंक मागच्याच आठवड्यात अंबरचा पण बर्थडे होता आणि तू मग इथे होतीस की शूटला होतीस? नाही, मी त्या दिवशी सकाळी मुंबईत आले. सो मी होते त्याच्या बर्थडेला इकडे. हा, तोच प्रश्न, कारण मग ते असं होतं की तारिणीने जसं आपलं घर सोडलंय हो, मी सुद्धा माझं घर सोडून परत येऊन दोन्ही गोष्टी सांभाळलेल्या आहेत. ओके ओके. अंबरची काय रिॲक्शन होती? त्याने प्रोमो पाहिलाय का? हो, त्याला मुळातच ही गोष्ट फारच एक्सायटिंग वाटते की अमृतसरला जाऊन शूट करणं, वाघा बॉर्डरसाठी शूट करणं. सो काय म्हणतात, त्यांनी सीन्स अजून नाही बघितलेत खरं तर, पण त्यांनी प्रोमो बघितलेला आहे ज्याचं त्यांनी खूप भरभरून कौतुक केलेलं आहे आणि तो खूप एक्सायटेड आहे त्या सगळ्याच एपिसोडसाठी. आणि आधी असं होतं की आपले एपिसोड्स मंडे टू संडे पूर्ण दररोज जात होते, पण आता मंडे टू फ्रायडेज एपिसोड्स आहेत. सो तो उत्सुक आहे मंडेच्या एपिसोडसाठी की कधी एकदा तो
अमृतसरवाला एपिसोड बघता येईल. ओके, खूप मजा आली तुझ्याशी Thank बोलून. you. वेळ कमी आहे पण थँक्यू सो मच. Thank प्रोमो you. जबरदस्त झालाय. थँक्यू सो मच. थँक्यू.